पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधील संत बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या सुशोभीकरणाच्या खर्चाबरोबरच इथल्या प्राण्यांना जगवण्याकरता सुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागतात। एकीकडे सुशोभीकरणाचा खर्च कोट्यावधींमध्ये होत असताना प्राण्यांच्या मेंटेनन्स करता लाखोंचा खर्च होतोय। त्यामुळे हे प्राणी संग्रहालय प्राण्यांसाठी आहे की ठेकेदारांना जगवण्यासाठी असा प्रश्न निर्माण होतोय। तुम्ही पाहताय ते हे पांढरे उंदीर कोणी शौक म्हणून पाळलेले नाही, तर ते खरेदी केले गेले, तेही सापांचं खाद्य म्हणून। बरं, ते पिंपरी चिंचवड मधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 52 सापांसाठी। एकतर हे प्राणी संग्रहालय नूतनीकरणासाठी गेली 9 वर्ष बंद आहे आणि पुढील 1.5-2 वर्षात ते खुलं होण्याची काही चिन्ह नाही। उद्यानाच्या रडत रखडत सुरू असलेल्या कामानं नूतनीकरणाचा खर्च तर वाढवलाय आणि तोही कोटींच्या कोलांट्या उड्या घेतोय। शिवाय उद्यानात ठेवण्यात आलेल्या प्राण्यांना जगवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात। या प्राणी संग्रहालयानं तिथे ठेवलेल्या 52 सापांसाठी पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यासाठी निविदाही काढली गेली, ज्यानुसार जवळपास 5,500 उंदीर 2 वर्षात खरेदी केली जाणार आहे। 159 रुपये प्रति उंदीर या दरानं 8,61,840 रुपये खर्च केले गेले। अर्थात त्यासाठी निविदा प्रक्रियाही केली गेली। या उंदरांचा ठेकेदार 2 वर्ष प्राणी संग्रहालयाला उंदीर पुरवणार आहे। आठवड्यातून 1 किंवा 2 उंदीर सापांना खायला म्हणून दिले जाते। बरं, हे साप काही विशेष जातीचे आहेत का, तर तसंही नाही। पण अशा पद्धतीने जर दर 2 वर्षांनी सापांना जगवण्यासाठी पांढरे उंदीर खरेदी केले जात असतील, तर 2017 पासून सुशोभीकरणाचं काम सुरू झाल्यापासून दर 2 वर्षांसाठी साधारण 8.5 लाख याप्रमाणे किती खर्च केले याची आकडेमोड तुम्हीच करा। आता यावर प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी काय म्हणतायत, त्यांचंही उत्तर ऐकूया। प्राणी संग्रहालय जरी बंद अवस्थेत असलं तर त्याच्यामध्ये प्राण्यांची मॅनेजमेंट मात्र कंटिन्यू चालू आहे। त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे। बरं, मग प्रश्न असा आहे की जर 9 वर्षांपासून काम सुरू आहे, तर इथल्या प्राण्यांना इतर प्राणी संग्रहालयात का हलवलं नाही? नजदीकच्या संग्रहालयामध्ये शिफ्टिंग करण्याचा आपण प्रस्ताव केले होतं, पण तिथे जागा नसल्यामुळे ते नाकारलेलं आहे। त्यामुळे सापांसह इतर प्राण्यांची जबाबदारी इथल्याच प्रशासनावर पडतेय, असं पशुवैद्यकीय अधिकारी म्हणतात। संग्रहालयावर 2 टप्प्यात 20 कोटी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर नव्यानं 24 कोटींचा खर्च करायचं ठरलं असलं तरी हे प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी अजून किती वेळ लागणार याबाबत काहीही माहिती समोर आली नाही। मात्र इथलं प्रशासन प्राणी संग्रहालयातील प्राणी सांभाळण्यासोबतच ठेकेदारही सांभाळत असल्याचं दिसतंय। त्यामुळे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला ही म्हण पिंपरी चिंचवड मधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयासाठी नक्की लागू होऊ शकते। हे जे सर्प आहेत हे कुठल्याही प्रकारचे दुर्मिळ नाहीत, हे कुठेही मिळतील आणि यांचे स्थलांतरित केलं तरी ते जगू शकतील अशी माहिती प्राणीप्रेमींनी दिली। मात्र या ठिकाणी असलेल्या या प्राण्यांवरती लाखो रुपये खर्च महानगरपालिका का करते? ह्या सापाला जगवण्याबरोबरच या जे उंदीर पुरवणारे जे ठेकेदार आहेत त्यांना जगवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।